सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी जिल्ह्यातील तब्बल 20 ग्रामपंचायत सदस्यांना विविध कारणास्तव अपात्र केले असून यात काही सरपंचाचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील मनगोळी या गावातील 5 सदस्यांना निवडणुकीचा खर्च वेळेत आणि विहित नमुन्यात न सादर केल्याने अपात्र करण्यात आले आहे। यात अंजली चव्हाण, नूरजहां शेख, तेजश्री गायकवाड, शांताबाई कांबळे, बलबीम खांडेकर यांचा समावेश आहे। तर माढा तालुक्यातील रांजणी ग्रामपंचायतचे तब्बल 7 सदस्य अपात्र केले आहेत। या सर्व सदस्यांनी गावात अतिक्रमण केल्याचे समोर आले आहे। सोनाली माने, रोहिदास गायकवाड, नेताजी चमरे, संगीता पाटोळे, चंचला पाटील, प्रीतम पाटील, दीपाली गायकवाड यांच्यासह आदींचा समावेश आहे। तर बार्शी तालुक्यातील खडकोनी येथील मनीषा कोतमिरे आणि गीता आगाव या 2 सदस्यांना अतिक्रमण केल्याच्या कारणाने अपात्र करण्यात आले आहे। तसेच सांगोला तालुक्यातील बामणीचे अर्जुन साळुंके, तर अक्कलकोट तालुक्यातील मुंडेवाडीच्या सुरेखा माळी आणि माळशिरस तालुक्याच्या बचेरीच्या शालन माने यांना 3 अपत्य असल्याने अपात्र ठरवण्यात आले आहे। करमाळा तालुक्यातील हिरवरवाडीच्या अनिता पवार यांना पदाचा गैरवापर केल्याबद्दल, तसेच देवसाळीचे आशिष गायकवाड यांना अतिक्रमण केल्याने आणि करमाळा तालुक्यातीलच निमगाव लखन जगताप यांना अतिक्रमण व पदाचा गैरवापर केल्याने जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी अपात्र केले आहे। एकाच वेळी अशा प्रकारे ग्रामपंचायत सदस्य तसेच सरपंच यांच्यावर केलेली ही कारवाई आतापर्यंतची सर्वात मोठी मानली जात आहे। त्यामुळे सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाल्याचं पाहावयास मिळत आहे।